गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरूला स्मरण करून अनंताला प्राप्त करण्याचा आपण या साधनेच्या मार्गाने प्रयत्न करत आहोत। अनंताला प्राप्त करण्याची अनंत मार्ग आहेत। हाच मार्ग श्रेष्ठ आहे, हाच मार्ग बरोबर आहे असं मुळीच नाही। पण मला ज्या मार्गाचा अनुभव आला तो हा मार्ग आहे। मी ज्या मार्गाने त्या अनंताची अनुभूती घेतली तो माझ्या या सद्गुरु परंपरेचा आशीर्वाद असलेला हा चैतन्याचा मार्ग आहे। ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया, साधना, सेवा आणि सत्संग आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्या 3 मुख्य नाड्यांमध्ये येऊन मिळतात आणि या नाड्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना जिथं एकमेकांना इंटरसेक्ट होतात तिथं शक्तीचे चक्र निर्माण होतात आणि हे 6 चक्र आपल्या शरीरात आणि 7वं चक्र सहस्र दल कमल ते 6 इंच आपल्या या व्हर्टेक्स माथ्याच्या वर आहे। मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा हे 6 चक्र आपल्या भौतिक शरीरात आहेत। प्राणमय कोशातील या 72,000 नाड्या त्याच्यातल्या ज्या 3 मुख्य नाड्या आहेत इडा, पिंगला आणि सेंटरला असलेली सुषुम्ना। पिंगला उजव्या बाजूला सूर्य नाडी आणि इडा डाव्या बाजूला चंद्र नाडी आणि ह्या सुषुम्ना नाडीला जिथं इंटरसेक्ट करतात तिथं चक्र निर्माण होतात आणि हे 6 चक्र आपल्या प्राणमय कोशात आहेत, अन्नमय कोशात नाही। मी MBBS चा फर्स्ट इयरचा स्टुडंट असताना सगळ्या बॉडीचं शवविच्छेदन केलं आणि मी आमचे ॲनाटॉमीचे टीचर डॉक्टर सरन सर ते आम्हाला शिकवत होते ही आर्टरी कोणती, ही व्हेन कोणती, ही नर्व कोणती, तिच्या ब्रांचेस काय, तिच्या उपब्रांचेस काय, तिचा ओरिजिन कुठे झाला आणि तिने कुठे कुठे सप्लाय केलं हे ते आम्हाला शिकवायचे। आणि मी या भौतिक शरीरात तुम्हाला खरंच सांगतो या 72,000 नाड्या कुठे आहेत हे शोधत होतो, प्रयत्न केला होता। सरांना मी विचारलं पण सर या आपल्या पुराणात असं लिहिलेलं आहे याचं आणि याचं काही कोरिलेशन आहे का? त्यांनी सांगितलं या पुराणातले वांगे पुराणातच ठेवा, ते नाही मला माहिती। मला BD 84 आणि किंवा ग्रेज ॲनाटॉमीने जे शिकवले ना ते मी शिकवतोय। तुझा गुरु कोण आहे? म्हटलं स्वामीजी रंगनाथ महाराज। मग त्यांना जाऊन विचार म्हणा, माझा गुरु ग्रेज ॲनाटॉमी वाला आहे, माझा गुरु BD 84 आहे, त्यांनी जे पुस्तकात लिहिले ना ते मी तुला शिकवतो। त्या नाड्या बिड्या माहिती नाही मला, फक्त चड्डीची नाडी माहिती म्हणे। विनोदाचा भाग आहे। पण MBBS चा फर्स्ट इयरचा स्टुडंट असताना मी खरोखर त्या बॉडीचं शवविच्छेदन करताना नाड्या 72,000 नाड्या आपल्या शरीरात कुठे आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला होता। आणि जेव्हा मला या भौतिक शरीरात 72,000 नाड्या सापडल्या नाहीत तेव्हा मी हाच प्रश्न स्वामीजी रंगनाथ महाराजांना नाशिकला जाऊन विचारला होता की मी पूर्ण बॉडी चेक केली, आतल्या नसा आणि नसा डिसेक्ट करून बघितल्यात, त्यांचा ओरिजिन ते कुठे कुठे सप्लाय करतात ते चेक केलं, पण मला या 72,000 नाड्या कुठे सापडल्या नाहीत। तेव्हा स्वामीजी रंगनाथ महाराजांनी शॉर्टकट मध्ये मला उत्तर दिलं होतं
अरे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश आहे. तू फक्त अन्नमय कोशात शोध घेतोयस, पण या 72,000 नाड्या या प्राणमय कोशात आहेत. आणि जेव्हा तू प्राणायाम करशील, हा योग मार्ग आहे, हा आपला भक्ती मार्ग नाही, हा योग मार्ग आहे. पिपिलिका मार्ग आणि विहंगम मार्ग हे 2 मार्ग असतात भागवतात. एकनाथी भागवतात एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगीला एखादं फळ खायचंय, तर ती वारुळातून निघाली, त्या झाडावर आरामात चढली, वर जाऊन हळूहळू निवांत गेली. ज्या फळाचा जास्त सुगंध येत होता त्या सुगंधाकडे ती आकर्षित झाली, त्या फळाच्या बरोबर देठाशी गेली, यथेच्छ उपभोग घेतला. कशाचा? त्या फळाचा. तिच्या मैत्रिणींना पण सांगितलं की इथं गोड सुंदर फळ आहे, चला या. मग ती मुंग्यांची रांगच लागली आणि सगळ्यांनी जाऊन ते अख्खं फळ खाल्लं. ते फळ संपलं नाही, त्या सगळ्या मुंग्यांचं पोट भरलं. काय बोलतोय मी? त्या सगळ्या मुंग्यांचं पोट भरलं. ती मुंगी पण पडली नाही, त्या फळाला पण काही नुकसान झालं नाही. मुंग्यांनी पण एन्जॉय केलं, झाडाने पण एन्जॉय केलं, फळाने पण एन्जॉय केलं, कुणालाही काहीही त्रास झाला नाही. हा पिपिलिका मार्ग आहे म्हणे आपला. पण योग मार्ग जो आहे ना, तो विहंगम मार्ग आहे. विहंगम म्हणजे काय? आकाशातून विहंगम. एखादा पोपट आला, पोपटाला पण ते फळ खायचंय, पोपटाला पण ते फळ खायचंय. त्या फळाने त्या पोपटाला आकर्षित केलं. पोपट उडत आला आणि त्याने त्या पिकलेल्या फळावर चोच मारली, धपकन फळ खाली पडून गेलं. धपकन फळ खाली पडून गेलं. त्या पोपटाला बी भेटलं नाही, ते फळ बी वाया गेलं. विषय लक्षात आला का तुझ्या? तुमच्या लक्षात आला का विषय? पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगी होऊन साखर खाण्याचा हा भक्ती मार्ग आहे, आणि विहंगम मार्ग हा योग मार्ग आहे. याच्यात तुम्ही लवकर फळ खाऊ शकतात, पण रिस्क आहे. फळ पण पडून जाईल आणि तुम्हाला भेटणार पण नाही, ही रिस्क आहे. याच्यात सावधानतेची गरज आहे. आणि म्हणून स्वामीजी रंगनाथ महाराजांनी मला सांगितलं होतं की आपला विहंगम मार्ग नाही, आपला पिपिलिका मार्ग आहे. मुंगी होऊन साखर खा, मुंगी होऊन साखर खा. फळाचं पण नुकसान नाही, झाडाचं पण नुकसान नाही, मुंगीचं पण नुकसान नाही. आलं का तुमच्या लक्षात? पिपिलिका आणि विहंगम मार्ग. मग आता हे स्वामीजींनी सांगितलं, पण अंगात, आपल्या तरुणपणात अंगात काय असतो? जोश असतो, क्युरिओसिटी. काय असेल हा विहंगम मार्ग, काय असेल हा योग मार्ग? आणि मी अष्टांग योगशास्त्राचे पुस्तकं वाचायला सुरुवात केलं. पतंजलीचं पुस्तक अष्टांग योग वाचण्याचा प्रयत्न केला, नीट भेटलं नाही, व्यवस्थित भेटलं नाही. कुठेतरी काहीतरी यूट्यूब, इंटरनेटवरून माहिती मिळवली. त्याच्यातून ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाचं एक पुस्तक. योग म्हटलं की माझ्या डोक्यात सनकच यायची की काय आहे विहंगम मार्ग. विहंगम मार्ग मला स्वामीजींनी सांगितलं होतं की आपला मार्ग काय? भक्ती मार्ग आहे, आपला हा पिपिलिका मार्ग आहे. पण मन स्वस्थ बसू देना, जिज्ञासा स्वस्थ बसू देना, आणि सारखं योग मार्ग म्हणजे विहंगम मार्ग रिस्क आहे, आपल्याला रिस्क नाही घ्यायची. पण ॲटलिस्ट काय असावा, कसा असावा जाणून तर घेऊ. आणि योग म्हटलं की मी आकर्षित व्हायचो. ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, योगानंदांचं पुस्तक वाचल्यानंतर मला क्रियायोग हा शब्द त्याच्यातून कळला. महाअवतार बाबाजी कोण आहेत हे त्या पुस्तकातून मला कळलं. आणि मग ह्या क्रियायोगाबद्दल, क्रियायोग हा हठयोग म्हणजे ज्याच्याबद्दल स्वामीजी बोलत होते, विहंगम मार्ग आणि भक्ती मार्ग, याचा हा मधला मार्ग आहे, जिथं फळ खाली पडण्याची रिस्क अजून कमी होऊन जाते. फक्त इथं निष्ठा लागते, इथं परसिव्हरन्स लागतो, इथं पेशन्स लागतो, इथं चिकाटी लागते. क्रियायोगामध्ये 100% शास्त्र आहे ते. असं केलं की असं होतं. आणि मी पहिल्यापासून विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, हा माझा दृष्टिकोन असायचा. हे करून बघायचं, ते झालं की मगच त्याला सत्य म्हणायचं.
मग तो क्रियायोगाच्या आकर्षणापोटी मी क्रियायोगाची पुस्तकं आणि क्रियायोग मला कुठे भेटेल, क्रियायोगाचं कोण शिकवण देईल, कोण शिक्षण देईल, असा शोध घेतला आणि योगानंदांचं जे मुख्य सेंटर आहे रांचीला जायचा निर्णय घेतला. तुम्हाला सांगतो, प्लेनचं तिकीट सुद्धा काढलं गेलं होतं. रांचीला जायचं आणि हा क्रियायोग काय आहे हे त्यांचं तो आश्रम विश्रम बघून यायचा हे ठरवलेलं होतं मनाने. आणि त्याच दिवशी गुरुवारी नम्रताचा भाऊ विवेक आला. गुरुवार होता तेव्हा, आणि सहज गप्पा मारता मारता मारता, काय रविवारी कुठे जायचं, काय प्लॅन, काय नाही म्हटलं. क्रियायोगाचा बद्दल मला ज्ञानदा योगदा सत्संग सोसायटी आहे, इंटरनॅशनल सोसायटी आहे, आणि त्यांचा रांचीला मोठा आश्रम आहे योगानंदांनी स्थापित केलेला, तो आम्हाला बघायचा आहे, रविवारी जाणार आहे. एवढ्या लांब जायची काय गरज आहे. इथं डोंजाला सिद्धनाथ फॉरेस्ट आश्रम आहे, तिथे हे क्रियायोग शिकवतात. हे कोणी सांगितलं? विवेकने. सहज गुरुवारी म्हटलं, अरे इतक्या जवळ आहे. आणि जे रविवारचं बुकिंग होतं ते पुढच्या रविवारचं होतं, आणि मधला जो रविवार होता तो माझ्याकडे रिकामा होता. मधला रविवार माझ्याकडे रिकामा होता. लगेच नम्रताला म्हटलं, या रविवारी आपण सिंहगडावर जायचं, तिथं काय ते डोंजाचा आश्रम आहे ते बघून यायचं. गेलो. रविवार आला, रविवारी निवांत असतो, ओपडी बिपडी नसते. रविवारी डायरेक्ट गेलो, तिथं बघितलं. एवढं विशेष तिथं ते महाराज नव्हते, त्याच्यामुळे तिथं काम वगैरे चालू होतं. एक पाऱ्याचं शिवलिंग होतं, कोणीच नव्हतं, रिकामा आश्रम. असंच कोणीतरी एखाद्या श्रीमंत माणसाने फार्म हाऊसची निर्मिती केलेली आहे म्हटलं, थोडंसं आपल्या प्राचीन संस्कृतीला धरून, गायी वगैरे असं मला वाटलं. लॉन, स्विमिंग पूल. तेवढ्यात तिथे एक माणूस आला. त्याला विचारलं, काय म्हटलं इथं काही असतं की नाही? तो म्हणे, इथे जेव्हा महाराज असतात ना तेव्हा इंटरनॅशनल लोक इथे येतात म्हणे. इंटरनॅशनल लोक येतात. इंटरनॅशनल म्हणजे परदेशातले भक्त सुद्धा इथे येतात, आणि लय गर्दी, खूप भारी कार्यक्रम असतो म्हणे. तुम्ही जेव्हा महाराज असतात ना तेव्हा इथे येऊन बघितलं पाहिजे म्हणे. म्हटलं बरं, बघूया, तेव्हा येऊन बघू. आणि मग मी रांचीला जायचा विचार सोडून दिला. आणि यांचं लगेच त्याच्या पुढच्या महिन्यात रिट्रीट होती. त्याला रिट्रीट म्हणतात, ते त्यांच्या सत्संगाला ते काय म्हणतात, रिट्रीट. 2 नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये त्यांचं रिट्रीट होतं. लगेच ते बुकिंग केलं ऑनलाईन, आणि त्यांचं बुकिंग मी पहिल्यांदा 2019 मध्ये, ऑक्टोबर नाही, नोव्हेंबर 2019 मध्ये मी ते बुकिंग केलं. पहिल्यांदा मी ते अटेंड केलं, आणि मला कळलं की हे प्युअर सायन्स आहे. दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ब्रूट टू मॅन, मॅन टू गुड मॅन, अँड गुड मॅन टू गॉड. आणि मग भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग हे तीनही एकत्र आलेच. भक्ती स्वामीजी रंगनाथ महाराजांनी दिलेली, क्रियायोग सिद्धनाथ महाराजांनी दिलेला, आणि ज्ञान तर ऑलरेडी स्वामीजींनी सांगूनच ठेवलेलं होतं. काय? मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी, किंवा मनुष्य देहाची अज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टे दिला. द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक गॉड. जे सिद्धनाथ महाराज इंग्लिशमध्ये सांगतात तेच स्वामीजी रंगनाथ महाराज आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगतात. मनुष्य देहाचा मुख्य उद्देश काय आहे? आत्मोन्नतीच्या मार्गावर चालून आत्मप्राप्ती करून घेणं, हाच आपल्या अस्तित्वाचा उद्देश आहे. स्वामीजी रंगनाथ महाराजांनी जो आपल्याला मार्ग दाखवला तो अतिशय सुरक्षित मार्ग आहे, भक्ती मार्ग. पण मुंगीसारखा थोडासा वेळ लागतो त्याला. पण जर तुम्ही क्रियायोगाचा मार्ग अवलंबला, क्रियायोगामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. हठयोगाबद्दल मी बोलत नाहीये. हठयोग हा अजून वेगळा प्रकार आहे, किंवा अघोर तंत्र हा वाईट नाहीये. शिव हा सगळ्यात मोठा अघोरी आहे. सगळ्यात अघोरींचा बॉस जर कोणी असेल तर तो शिव महादेव आहे. त्याच्यामुळे अघोर पंथ किंवा हे जे नागा साधू आहेत हे रॉंग नाही आहेत, हे चुकीचे नाही आहेत, पण ते भगवंताच्या प्राप्तीसाठी खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहेत. एवढं मी म्हणू शकतो, एवढं मला समजलेलं आहे. एवढं ॲग्रेशन करायची गरज नाही. स्वामीजी रंगनाथ महाराज आणि सिद्धनाथ महाराज दोघंही, सिद्धनाथ महाराज सुद्धा काही ते संन्यासी नाहीत, ते सुद्धा संसारी आहेत. आणि दोघांनी एकच गोष्ट सांगितली,
संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा चुटका असू द्यावा. स्वामी समर्थ स्वतः संन्यासी होते, पण स्वतः संन्यासाचं जीवन जगून सुद्धा त्यांनी जनसामान्यांसाठी हाच मार्ग योग्य आहे असं प्रतिपादन दासबोध ग्रंथात करून ठेवलेलं आहे. मग थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे, हाच बोध सापडे खरा. स्वामीजी रंगनाथ महाराज काय म्हणतात, सिद्धनाथ महाराज काय म्हणतात, आणि एकनाथ महाराजांनी काय सांगून ठेवलंय, तुकोबारायांच्या भजनात काय प्रतिपादित केलेलं आहे. ज्यांनी संन्यस्त जीवन जगलं ते रामदास स्वामी त्यांच्या दासबोधात काय लिहून ठेवतात. आणि ज्ञानोबा माऊली संजीवन समाधी घेऊन पसायदान जगाला देऊन जातात, भावार्थ दीपिका जगाला देतात. आणि मग माझ्या लक्षात येतं की ह्याच ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला, आणि आपण ह्याच ज्ञानाप्रमाणे जर चालण्याचा प्रयत्न केला तर हाच आपला चैतन्याचा मार्ग आहे. आणि ह्याच चैतन्याच्या मार्गावर आपण चिकाटीने चाललो तर आपल्यात ट्रान्सफॉर्मेशन घडतं. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. काय ट्रान्सफॉर्मेशन घडतं तर भौतिक जीवनात समृद्धी मिळते, मानसिक जीवनात शांतता मिळते, आणि आध्यात्मिक जीवनात सच्चित आनंद, अखंड आनंद, परम आनंदाची प्राप्ती होते. या परम आनंदाची प्राप्ती सर्वांना व्हावी या शुभेच्छेसह आजच्या माझ्या या वाणीला विराम देतो. श्री गुरुदेव दत्त.